मुंबईत आज फेरीवाल्यांचं आंदोलन पाहायला मिळते। विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले। विक्रीसाठी पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत कारवाई नको। संयुक्त फेरीवाला महासंघाने पालिकेकडे ही मागणी केली। विविध ठिकाणांहून फेरीवाले उपस्थित आहेत तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर अशा ठिकाणांहून फेरीवाले या आंदोलनात सहभागी झाले। सध्या मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की फेरीवाल्यांचं सध्या या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या ठिकाणाहून विविध भागातून हे सगळेच फेरीवाले या ठिकाणी जमलेले आहेत। काय त्यांच्या प्रामुख्याने मागण्या आहेत? या ठिकाणी काही महिला आहेत ज्या भाजी विक्री करतात। काय नेमकी तुमची मागणी आहे? 5:30च्या ट्रेनला आम्ही येतो, दादरला आम्ही 6:45-7 पर्यंत पोहोचतो। जर ट्रेन लेट असली तर आम्हाला 7:30 पण होतात किंवा 7 पण वाजतात। त्याच्यानंतरला येतो आम्ही आणि भाजी विकायला बसतो। भाजी विकायला बसलो का 1 तास नाही होत तर झाडूवाले येतात, मग ते झाडू मारायला आम्हाला उठवतात। कचरा साफ करून दिल्याच्या नंतर आम्ही थोड्या वेळाने परत बसतो। त्याच्यानंतरला म्युन्सिपाल्टीवाले येतात, ते पण सांगतात संधी आता उठा, बस झालं सांगते। त्याच्यानंतर ते सांगतील घरी जावा। त्याच्यानंतरला आम्ही तरी बसणार, मग पोलीसवाले येतील, पोलीसवाले सांगतील आता तुम्ही उठा, नाही उठलं तर तुम्हाला आम्ही पकडून नेणार शिवाजी पार्कला। त्याच्यानंतरला तिकडे जाऊन तुम्हाला फाईन भरावी लागेल। तरी एवढा आम्हाला त्रास होतो, तरी पण आम्ही भाजी विकायला येतो। आम्हाला बसून पण नाही देत। आमची इच्छा आहे का 12:30 वाजेपर्यंत तरी आम्हाला भाजी विकून द्यायला बसायला पाहिजे। एका बाजूने सरकार नोकऱ्या देत नाही, पंतप्रधान स्वनिधी लोन देतात, पंतप्रधान फेरीवाल्यांना मदत करतात आणि महानगरपालिका म्हणते की फेरीवाले चोर आहेत, जे स्वाभिमानाने जगतात, जे स्वतःचा रोजगार निर्माण करतात। आमचं म्हणणं नाही की आता आलेल्या फेरीवाल्यांना बसवा किंवा रोहिंग्या आणि बांगलादेशी याच्यात घुसलेत त्यांच्यावर ॲक्शन घ्या, पण ज्या आमच्या आजा, जी आमची मराठी माणसं की जी उत्तर भारतीय पण असतील पण गेली 30 वर्ष 40 वर्ष ते मेहनत करतात रस्त्यावर, त्यांना बंद करणे हा उपाय नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।